ज्ञानेश्वरीबद्दल बोलावं. ज्ञानेश्वरीबद्दल बोलत असताना शब्द जनाईकडून उसने घ्यावे लागतात. जनाई ज्ञानेश्वरीचं अतिशय गोड वर्णन करतात. ज्ञान होय मुढा अति मूर्खा त्या दगडा. माझ्या ज्ञानोबरायांमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. ज्ञानोबरायाने आणि ज्ञानेश्वरीनं जर ठरवलं, मी आणखी एक वाक्य धाडसाने बोलतो, या जगाच्या पाठीवर कितीतरी ग्रंथ आहेत जे तुम्हाला ज्ञान देतील. या जगाच्या पाठीवर कितीतरी ग्रंथ आहेत जे तुम्हाला ज्ञान देतील, पण ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन असे पवित्र ग्रंथ आहेत जे ज्ञान देतातच देतात, पण ज्ञानाबरोबर तुमच्यावर कृपा करतात. या 5व्या दिवशीच्या ज्यांची सेवा या ठिकाणी बाळूमामाच्या चरणी ज्यांनी अर्पण केली असे श्रद्धेय आदरणीय अमोल महाराज सूळ, या ठिकाणी उपस्थित असणारे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी, बंधूंनो, महाराज लहानपणापासूनच कीर्तन ऐकत आलोय, त्याच्यामुळे कीर्तनात बसल्यानंतर मधून उठायची इच्छा होत नाही, परंतु माझ्यामुळं थोडंसं तुम्हाला आवर्त घ्यावं लागलं. तुम्ही मला आदेश केला असता अजून बसत अजून बसलो असतो. असो, अतिशय छोटं असणार हे जळबावी गाव, आणि या गावातील सर्वांनीच या ठिकाणी मागे मला मागणी केली, निवेदन दिलं की आपण आमच्या बाळूमामाच्या मंदिराला निधी टाका. स्वप्नील असतील, बाकी सगळे त्यांचे सहकारी यांनी मागणी केली की आम्हाला सभामंडप द्या. मी 10 लाख रुपयाचा निधी टाकला महाराज, परंतु चूक माझी नाही, मी पैसे टाकले, पैसे आल्यानंतर यांनी कागदपत्रच गेले नाही, सभामंडप माघारी गेला, दिलेच नाही. बरोबर ना स्वप्नील? त्याच्यामुळं ते 10 आणि अजून दिले असते तर अजून मोठं झालं असतं, परंतु असो, आता आपण दुरुस्ती करू. सगळेच आहेत प्रमुख मंडळी. आता मी पैसे 100% देतो, निधी देतो. एक मला मागणी जी केली 25 लाख रुपयाचा सभामंडप आणि पाण्याची टाकी, असे 30 लाख रुपये मी पुढच्या वर्षभरामध्ये, तुम्ही म्हणले की मागायचं की तर कुणाला मागायचं बाळासाहेब, असा विषय, देणाऱ्याला मागायचं. आता मी देणार आहे, तालुक्यात भरपूर दिलं मागच्या 5 वर्षात, कधी फुटकी कवडी या भागामध्ये कधी दिली नाही. शेकडो कोटीचा निधी या भागाला दिला, रस्ते चांगले केले, गावागावात सभामंडप केले, सगळं केलं. तरी ठीक आहे, आपण थोडेसे मागं राहिलो, परंतु देणाऱ्यालाच मागायचं असतं. लोकांनी दिलं थोडे कमी पडलो, पण देणाऱ्यालाच मागायचं असं म्हटले. आता देणाऱ्याला मागायचं, परंतु जो देऊ शकतो त्याला मागायचं. आता मी देऊ शकतो आमदार जरी नसलो तर, कारण वर सरकार आहे, समोरच्यांचं सरकार बी नाही, काहीच नाही, कोणी ऐकत बी नाही, त्याच्यामुळे मी 100% देऊ शकतो. आणि महाराज तुमच्या आशीर्वादानं, बाळूमामाच्या आशीर्वादानं, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी उद्या त्या ठिकाणी नीरा नरसिंगपूरला येणार आहेत. त्यावेळेस मी तालुक्यातले जेवढे बाळूमामाचे मंदिर आहेत याचा एक चांगला आराखडा तयार करून, इथलं असेल किंवा बाकी सगळीकडेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी, एक ठोक निधी तालुक्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी मागणार आहे. आपण जे 30 लाख रुपये मागितलेत, 30 लाख रुपये जे मागितले, 100% पुढचा सप्ताह या ठिकाणी सभामंडपात होईल, याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल. आणि विश्वासाने सांगतो की योगायोगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आहेत, त्यामुळं निवडणुकीमध्ये या भागात सगळीकडे आलेले आहेत. भानदोसराव, तुमची भेट झालेली आहे, त्यामुळं निश्चित येत्या काळामध्ये येणारा सप्ताह आपण पाण्याच्या टाकीसहित सभामंडपात करू. एवढंच या ठिकाणी ही सेवा मामाच्या चरणी अर्पण करतो. आपण सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि येत्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त कामं या जळबावी परिसरामध्ये करू. आता महाराज एक आनंदाची बातमी सांगायची, तसं राजकारण्याच्या हातात माईक गेलं की थांबत नाही असं म्हणते. आनंदाची बातमी म्हणून आवर्जून सांगतो की आपल्या ह्या माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला जो दुष्काळाचा कलंक लागला आहे, की आपल्या भागात पाणी नाही आहे. आपण इथून थोडं खाली गेलो की पाणीच दिसतं, सगळं हिरवं दिसलं. आपल्याकडं माळरान आहे, जमीन चांगली आहे, सगळं असून पाणी नसल्यामुळे होत नाही. मी मुख्यमंत्री महोदयांना, मी आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी विनंती केली, आपले 22 पैकी 22 गावं या नीरा देवधरच्या योजनेमध्ये बसले, त्याच्यासाठी टेंडर काढलं.
आता येत्या काळामध्ये लवकरच त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांकडे मीटिंग होणार आहे पुढच्या महिनाभराच्या आत, आणि ह्या 22 गावाचं टेंडर निघेल. आता प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता झाली. हे 22 गावं हे नीरा देवधरमध्ये आले पाहिजे, ही मागणी आमची सरकारने मान्य केली. मी विधानसभेत मांडलं, ती सरकारने मान्य केलं. आता त्याचं त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता निघून टेंडर निघेल. याच्यासाठी जवळजवळ 1000 कोटी रुपयाचा निधी लागतोय. तो फडणवीस साहेबांनी आता मान्य करण्याची मीटिंग आहे, त्याचंही टेंडर निघेल. आणि आपल्या कपाळावर जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुसून टाकण्यासाठी निश्चित प्रयत्न होणार आहेत, आणि त्याला यश येणार आहे, अंतिम टप्प्यात आहे. त्याच्यामुळे या सगळ्या दुष्काळी गावाला जळबावी, मानकी, या ठिकाणी फडतरी, गारवाड, रेडे, हे सगळे गावं जे आहेत, भाम, बचरी, शिंगोर्णी, ह्या सगळ्या गावाला येत्या काळामध्ये पाणी आणण्यासाठी आपल्याला यश येणार आहे. आणि निश्चित भविष्यात आपण या माळ रानावरती इथल्या असणाऱ्या मातीला आपल्याला हिरवा शालू पांघरायचा आहे. त्याच्यासाठी निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला यश भेटेल. कधी कधी नवनाथ दादा प्रश्न असा पडतो, ज्ञानोबरायांबद्दल बोलावं, त्या पोरी खाली बसवा जज आहेत त्याने, आणि परत उठून देऊ नका कीर्तनात अख्ख्या. ज्ञानोबरायांबद्दल बोलावं की ज्ञानोबरायांनी केलेल्या भगवद्गीतेच्या टीकेवरती त्या ज्ञानेश्वरीबद्दल बोलावं. ज्ञानेश्वरीबद्दल बोलत असताना शब्द जनाईकडून उसने घ्यावे लागतात. जनाई ज्ञानेश्वरीचं अतिशय गोड वर्णन करतात. ज्ञान होय मुढा अति मूर्खा त्या दगडा. माझ्या ज्ञानोबरायांमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. ज्ञानोबरायाने आणि ज्ञानेश्वरीनं जर ठरवलं, मी आणखी एक वाक्य धाडसाने बोलतो, या जगाच्या पाठीवर कितीतरी ग्रंथ आहेत जे तुम्हाला ज्ञान देतील. या जगाच्या पाठीवर कितीतरी ग्रंथ आहेत जे तुम्हाला ज्ञान देतील, पण ज्ञानेश्वरी आणि गाथा हे 2 असे पवित्र ग्रंथ आहेत जे ज्ञान देतातच देतात, पण ज्ञानाबरोबर तुमच्यावर कृपा करतात. कृपा करणारे 2 ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि गाथा. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीबद्दल बोलत असताना सहज साधं सोपं बोलून जातो. गड्या, जगाच्या पाठीवरती कितीही अज्ञानी असला, त्या एखाद्या अज्ञानी माणसाने ज्ञानेश्वरीवरती फक्त बोटं जरी फिरवली तरी ज्ञानेश्वरी त्याच्यावरती कृपा करते. माझं बोलणं जर चुकीचं वाटत असेल तर काळेसर, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशी कित्येक माणसं आहेत ज्यांची काही शाळा झाली नाही, अजिबात शाळा झाली नाही. मी जाणीवपूर्वक बोलतो, एकही अक्षर वाचता न येणाऱ्या माणसांनी ज्ञानेश्वरीवरती बोटं फिरवली, आणि जेव्हा ज्ञानेश्वरीनं कृपा केली तेव्हा ज्ञानेश्वरी त्या माणसांच्या मुखातून सहज बाहेर यायला लागली. ज्याला अक्षर ओळख नाही त्यांनी सुद्धा मुखोद्गत केलेला ग्रंथ म्हणजे या जगाच्या पाठीवरचा एकमेव पवित्र ग्रंथ, त्या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचे, त्या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचे निर्माते सहज सोप्पं अखंड विश्वामध्ये वयाच्या 22व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ज्या लेकराला स्वतःची माय नव्हती, ज्या लेकराला स्वतःची आई नव्हती, पण वयाच्या 22व्या वर्षी जगाचा निरोप घेत असताना जे लेकरू अख्ख्या जगाची आई होऊन गेलं, त्या लेकराचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय. आणि त्या संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा, त्यातही शंका निर्माण अशी होऊ शकते आकाश बुवा, हा अभंग गात असताना काही जण श्री गुरु सारिखा असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी, हे प्रमाण द्रुपद म्हणून म्हणतात. काही जण राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, हे प्रमाण द्रुपद म्हणून म्हणतात. सुरुवातीलाच शंका दूर करून टाकतो, कारण मला जाणवतं माझं ते कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला ते तेव्हाच असं फंबलच पडला तिथं. का म्हणतो बहुतेक कीर्तनकार हरिपाठ म्हणत नाही, त्याच्यामुळे हे कट करून टाक रे बाबा. सोप्पा आहे का? ह्या अभंगाबद्दल बोलत नाही, सगळ्याच अभंगाबद्दल एक विचार सांगतो. अर्थात तुम्हाला ज्ञान द्यावं एवढं माझ्याकडे ज्ञान नाही, पण ज्या अभंगामध्ये 2ऱ्या चरणात दृष्टांत दिलेला असतो, बहुतेक कोणत्याही अभंगाचा सिद्धांत
हे त्या अभंगाचं ध्रुवपद असतं. वाक्य नीट आहे का? कोणत्याही अभंगाचा सिद्धांत हे त्या अभंगाचं ध्रुवपद असतं. अभंगामध्ये दिलेला दृष्टांत हा ध्रुवपद म्हणून सहजासहजी वापरला जात नाही. आजच्या अभंगातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, श्री गुरु सारेखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. हे पटत नसलं तर मी 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 हजार वेळा कीर्तनाला घेतलेला एक अभंग सगळ्यांच्या ऐकवत असेल. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी. ह्या अभंगामध्ये सुद्धा हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी हे द्रुपद म्हणायचं नाही. द्रुपद म्हणून आले देवाजीच्या मनाच म्हणायचं. या अभंगाचं वर्णन करत असताना, आजच्या अभंगाचं वर्णन करीत असताना, आजच्या अभंगामध्ये श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि जास्त मी कितीही ज्ञान पागळवलं तरी बहुतेक तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल न बसेल, त्यापेक्षा थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलं की त्याच्यावर विश्वास ठेवायचा. हाच अभंग मी गुरुनाम गुरु जयवंत महाराज बोधले यांच्या मुखातून मी जसा गायला तसाच गायलेला ऐकला. म्हणजे ध्रुपद म्हणून श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा हेच चरण त्यांनी गायलं. मला स्वच्छ कळतं संप्रदायामध्ये जे थोरा मोठ्यांनी करावं तेच आपण अनुसरावं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेविती. या न्यायानं मोठ्यांनी म्हणावं त्या मार्गाने आपण चालावं. पण एक आहे, कोणताही मार्ग निवडत असताना मनोमार्ग गती. जर मनाच्या मार्गाने गेला तर त्याला काही सापडणार नाही. कुणाचा तरी आधार असावा, कुणाचं तरी प्रमाण असावं. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबराय सुरुवातीला सांगतात, श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये माझा पाठीराखा श्री गुरु झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं, ज्याच्या पाठीशी श्री गुरु उभा राहिला त्याला इतरांचा लेखा म्हणजे इतरांची बेरीज, इतरांची काळजी करायची गरज नाही. गड्या आज मामाच्या दरबारात बसला तर एवढं ऐकून जा, ज्याच्या पाठीशी बाळू धनगर उभा राहतो त्याने पुन्हा कोणती काळजी करायची अजिबात गरज नसते. श्री गुरु सारिखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आणि हा सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्ञानोबरायांनी पहिला दृष्टांत दिला. तो दृष्टांत देताना राजयाच्या कांतेचा दिला. राजयाची कांता म्हणजे राजाची बायको. बहुतेक शांत आहे का काळेसर? झालं असं, एक राजपुत्र स्वतःच्या नगरीमधून जेव्हा फिरत होता तेव्हा नगरीमधून फिरत असताना त्याला एका भिकाऱ्याची मुलगी दिसली. भिकाऱ्याची मुलगी दिसली खरी, पण भिकाऱ्याची असताना सुद्धा देखणी अतिशय सुंदर मुलगी होती. त्या राजपुत्राची नजर त्या सुंदर मुलीवरती पडली. आणि का कुणाष्टो, पण राजाच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, या मुलीबरोबर आपण विवाह करावा. राजा आला, फरमान सोडलं, अमक्या तमक्या भिकाऱ्याची जी मुलगी आहे त्या मुलीबरोबर मला विवाह करायचा. म्हणून तात्काळ त्या भिकाऱ्यासहित त्या मुलीला राज दरबारामध्ये उपस्थित करण्यात यावं. ऐका, भिकाऱ्याच्या मुलीला राजवस्त्र परिधान करण्यात आली. त्या भिकाऱ्याची मुलगी स्वतःच्या वडिलाबरोबर राज दरबारात उभा राहिली. राजपुत्रानं स्वतःच्या वडिलाला सांगितलं, बाबा या भिकाऱ्याच्या मुलीशी मला विवाह करायचा आहे. एक तर राजाच्या मनात आलं की पुढं त्याच्या पुढं कोणाचं काही चालतं. बहुतेक सत्तेपुढं शानपण चालत बी नाही. आणि अजून धाडसाने सांगतो, चालवू बी नाही. नाही, चालत नाही ही बी खरं आहे आणि चालवू नाही ही बी खरं आहे. पाठीमागंदी काही दिवसापूर्वी एक वाघ त्या कळंबोलीच्या त्या पुलाच्या शेजारी पाणी पित होता. आणि एक शेळी बिचारी निरा नदीलाच ह्या उंबरे दहेगावला जो नवीन पूल होतोय, उंबरे दहेगाव मधून बोराटवाडीला जाणारा, त्या पुलापाशी पाणी पित होती. कचरे पाहुणे वाघ पाणी पित होता वर कळंबोलीच्या पुलाजवळ. आणि
शेळी पाणी पित होती इकडं उमरे दहेगावच्या पुलाजवळ. का कुणाष्टव, पण वाघाच्या मनात शंका निर्माण झाली. वाघ तिथून निघाला, उमरे दहेगाव जवळ आला आणि शेळीकडे बघून त्याने सांगितलं, अजिबात तू मी पाणी पेचतो, तू अजिबात पाणी प्यायचं नाही. शेळी म्हणे, काय झालं? वाघ म्हणला, तुझं उष्ट पाणी माझ्यापर्यंत येतंय. तुम्हाला गावं माहिती नाही ती का मी काय म्हणतोय ते द्या ना ते ना. गाव माहिती मग गणणारच की त्याला. गावच माहित नसलं मग काय तेव्हा. ही कळंबोली वरच्या बाजूनं आणि उमरे दहेगाव इथं खालच्या बाजूनं. आता अडचण अशी आहे, वाघ वर पाणी पितोय, शेळी खालच्या दिशेनं पाणी पिते, तरी वाघ म्हणजे पाणी ते बी सांगावं लागेल पाणी कोणीकडे वाहतं. पाणी बहुतेक असं खाली वाहतंय. वाघ तिथून निघाला आणि तिथून निघाल्यानंतर शेळी जवळ आला. अगोदर पाणी कळंबोलीच्या पोलाला लागतं, मग पाणी उमरेच्या पोलाला. आता एवढं सुटसुटी सांगितलं, ह्याच्यापेक्षा सोपं येतच नाही. आणि नसलं एखाद्याला कळाल तर राहून द्या, त्यांनी जाताना लापशी खाऊन जा. मला काय करायचं? मी तरी कुठवर सांगू मग? काय काय सांगू मी तरी? हे फक्त सोप्पं आहे का? आता तो वाघ तिथं वरच्या दिशेने पाणी पित होता, शेळी खालच्या दिशेने पाणी पित होती. ज्या क्षणाला वाघ शेळीच्या समोर येऊन उभा राहिला, कृष्णा बुवा, शेळीनं वाघावर झडप घालण्यासाठी 4 पावलं मागं सरावं लागतं का 6 पावलं? काय म्हणला बुवा? परत एकदा सांगा. वाघ आपल्या बरोबर अन्याय करतोय, वाघाने आपल्यावर अन्याय केलाय. तू वरच्या दिशेने पाणी पितोय, जेवढं तुझ्याकडून सुटलं तेवढंच आमच्या गोरगरिबाच्या हातात आलं, तरी बी वाघच अजून गरीबाला त्रास देतोय. वाघच अजून गरीबाला म्हणतोय माझ्या उष्ट म्हणजे तुमच्या उष्ट पाणी मला येतंय म्हणून. आता शेळीला वाघाचा राग आला, म्हणून शेळीनं वाघाला झडप घालताना 4 पावलं मागं सरली पाहिजे का 6 पावलं? एकतर शेळी जर हुशार असेल तर तिनं झडपच घालू नाही. आपलं वाघालाच म्हणावं, बाबा चुकलं माझं, निघून जावं. झडप घातली तर जीव जाईल, आणि 4 पावलं मागं सरून निघून गेली तर आयुष्य वाचल. मी सोप्पं सांगतो, बहुतेक सत्तेपुढं शहाणपण चालवायचं नसतं, आणि सत्तेपुढं शहाणपण चालवायचं नाही. म्हणून त्या राजानं भिकाऱ्याची मुलगी बघितली, राजपुत्रानं भिकाऱ्याची मुलगी बघितली. राजपुत्राच्या आदेशानुसार भिकाऱ्याची मुलगी राजाच्या दरबारात आणण्यात आली, आणि राजाच्या दरबारात मुलगी आणण्यात आल्याबरोबर त्या युवराजाने राजपुत्रानं सांगितलं, बाबा या मुलीशी मला विवाह करायचा आहे. राजा बोले, दल हाले. क्षणार्धात विवाहाची तयारी झाली. राजाच्या घरचा विवाह, बहुतेक राजाच्या घरच्या विवाहाला सगळ्यांना आमंत्रण देण्यात आली. भला मोठा विवाह सोहळा संपन्न केला. राजाच्या घरचा विवाह होता म्हणून पत्रावळी हातात घ्यायची आणि भिकाऱ्यावानी मागून खायचं, असली सव तिथं पंगत होती. कसली काय म्हणायचं त्याला? असं मागून खावं लागतं. आपल्या जायचं आणि मागायचं. पोलिसा बाद देता गाव. काय कोणाला जोर आला सर, कोणाला तो गड्या? नाही थोडं हरी महाराज, तुम्ही माझ्या वडिलांच्या व्हायचं, थोडं सोपं सांगा. आम्ही पोरं तुमच्या पोटी जन्म घेतलाय, आम्हाला फक्त सोपं सांगा. काय अडचण होती गड्या? माणसं असे तुम्ही जसं बसलाय दोघं चौघं, तसं मांडी लावून बसत होती. पत्रावळी जागा पोच होत होती. भले ढेकळात असायची पंगत, पण सगळ्यात मोठी अवघड काम म्हणजे भाजीत पंक्ती त्या पत्रावळीतनं बाहेर पडायची, त्याला अडवून धरणं म्हणजे सगळ्यात मोठी कौशल्य होतं. पण तेवढं सगळं होतं. माणसं एकमेकाच्या शेजारी बसायची, मांडीला मांडी लावून माणसं बसायची. कुठल्या जहागीरदाराला जोर आला कुणांतो, त्याने ती पंक्ती बंद केल्या. जाग्यावर येत होती माणसं. असं राजावानी बसायचं. बुंदी म्हणलं की बुंदी यायची, भात म्हणलं की भात यायचा. एवढं 2च असायचं, त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं. नाही जेवढं होतं तेवढंच वाढायचं. मी कुठनं पदरचं आणून तुम्हाला वाढवलं? ते जेवढं होतं तेवढंच सांगितलं. ते जाग्यावर पोच होत होतं. पण का कुणाष्ट माझा कोणाला जोर आला, ते सगळं बंद केलं ना. आता माझा विषय ती नाही बरं का, पण म्हणजे मला बरंच उरकायचं. पण का कुणाष्ट लग्नातलं जेवढं चांगलं होतं तेवढं बंद केलं, लग्नात जेवढं वाईट होतं त्याच्यापेक्षा जी नव्हतंच ती वाईट पुढं आणलं. लग्नात आयर चांगलं होतं का वाईट?
काळे सर बोला, माझा वेळ संपलाय. मला मला 9:15 वाजता म्हणले बंद करावं लागलं. 9:15 म्हणजे अजून आपण अभंगाचा सरळ अर्थ सांगताना एका दृष्टांतात गुताडलोय. अजून आपल्याला राजाच लगीन लावायचं. फक्त 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 किती किती आणि मी सोपं बोलत जाईल. खरं सांगा, खरं लग्नात आहेर चांगलं होतं का वाईट? अहो गरिबासाठी चांगलंच होतं. गळ्याचे नाही. एखाद्या गरीबाचं मंडपाचं पैसे देता येत होतं. एखाद्या गरीबाला वाजंत्र्याचं पैसे देता येत होतं. एखाद्या गरीबाला आचार्याचं पैसे देता येत होतं. कुणाला जोर आला, श्रीमंतांनी पत्रिकेत छापलं आहेर व भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. मग आता संदीप पाहुणे, श्रीमंतांनी तपल्या अवकातीनुसार छापलंय, गरीबाला जोर यायची काय गरज होती का? त्यांनी छापलं म्हणून गरीबाने ती वाचलं. गरीबाने असं नाही लिहिलं कृष्णाबुवा आहेर व भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. गरीब हुशार आहे, त्याने अक्षर शोधून आणली आणि त्यांनी पत्रिका छापताना असं छापलं, आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर. 13 बँका परवा दिवशी तुझ्या दारात येऊन गेल्यात आहे. तर तो कशा पाय मी सोपं बोलू का? नको. चांगलं होतं गड्या, गरीबाला मदत होत होती, ती बंद केलं. लग्नाच्या आधी शूटिंग चालू केलं. नाही होय, तुमच्याकडे नसल, माझं चुकलं, मी नव्हतंच म्हणायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे नसलं तर उगाच बसल्याला मग उठवायची माझी काय गरज आहे? म्हणजे नसलच तुमच्याकडे. लग्नाच्या आधी शूटिंग करते ती. आता लग्नाच्या आधी म्हणजे त्याला बहुतेक आता तेवढी माझी शाळा नाही, त्याला एक शब्द आहे काहीतरी, हा प्री वेडिंग म्हणायचं त्याला. वेडिंग म्हणजे लग्न, प्री म्हणजे आधी. लग्नाच्या आधी जी शूटिंग केलं जातंय. मी अतिशय नम्रतापूर्वक बोलतोय, मामाच्या दरबारात बोलतोय. नुसतं मामाचं चरित्र वाचून, चरित्र सांगून माघारी जायचं नाही. माझं स्वच्छ मत आहे, जो खानदानी बाळू मामाचा भक्त आहे तो कधीच स्वतःच्या पोरीची आबरू अशी रस्त्यावर आणि स्टेजवर घालवणार नाही. काय आहे प्री वेडिंग मध्ये? आपल्या पोरीनं तोडके कपडे घालायचे आणि तोडके कपडे घालून त्याचं शूटिंग काढायचं आणि ते शूटिंग पाहुण्या रावळ्या दाखवायला. अहो राव, खानदानी रक्त वाहतं ह्या शरीरात. थोडा विचार करा, आपण करताना काय करतोय ना आपण जगताना कोणते विचार जगतोय. मी स्वच्छ सांगतो, जिथं संस्कृतीचा नायनाट होईल, संजय महाराज तुम्हाला आम्हाला त्याच्यावर आघात करावाच लागेल. आता हे सगळं बोलत असताना तिकडं राजाचं लग्न राहिलं, तो बिचारा हातात हार घेऊन उभा राहिलाय. मग आपला मुद्दा असा होता, त्या राजपुत्राला भिकाऱ्याची मुलगी आवडली, तिला राजवस्त्र परिधान करण्यात आली आणि क्षणार्धात बरोबर 8:10 त्या राजाचा विवाह सोहळा संपन्न झाला. राजपुत्राचा विवाह सोहळा संपन्न झाला. माझा दृष्टांत समाप्तीच्या मार्गाकडे आलाय. मला अतिशय सोपं सांगा, राजाबरोबर विवाह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ती भिकाऱ्याची मुलगी भीक मागायला जाईल, तेव्हा दुसऱ्या दिवशी भिकाऱ्याची मुलगी सोन्याच्या पात्रातून भीक मागेल का चांदीच्या? बोला आई बोला लवकर, वेळ आपल्याकडे कमी आहे. त्या भिकाऱ्याच्या पुरीचं लग्न राजाबरोबर झालं, राजाच्या मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती भिकाऱ्याची मुलगी सोन्याची थाळी घेऊन भीक मागायला जाईल का चांदीची? काय झालं सरकार पाहुणे, माझ्यावर नाराज आहे ती माणसं कोणतं? म्हणजे मी आल्यापासून बऱ्याचदा आपजून बघितलं, पण एका सुद्धा प्रश्न सांगा की जोडा ना त्याचा जाळ केला. घरी असल्यावर तोंड बंद राही ना, ती इथं बोला म्हणलं तर एक शब्द बोला ना तुम्ही. सोन्याचे म्हणते ते का? वा, आणि तुम्ही 1,500 दिल्यात ह्यांना. असं ऐका. एकतर सगळ्यांना मुद्दा माहित आहे, वाक्य नीट आहे का आणि जबाबदारी नाही का? राजा बरोबर विवाह झालेल्यांनी भीक मागायची नसते. वाक्य आहे का? जिचा विवाह राजा बरोबर झाला त्याने भीक मागायची नसते. धाडसाने बोलतो नवनाथ दादा, राजा बरोबर विवाह झालेल्यांनी भीक मागायची नसते आणि संतांचं दास झालेल्यांनी कधी भीक मागायची नसते. बाळू मामाचं भक्त म्हणून घ्यायचं, मामाच्या पुढं उभा राहून प्रत्येक वेळी भिकाऱ्यासारखी भीकच काय म्हणून मागावी. प्रत्येक वेळी मामाच्या दरबारात येऊन मामांनी काहीतरी द्यावं ह्या अपेक्षेने दरबारात येऊ नका. माझी स्वच्छ इच्छा आहे, एखाद्या दिवशी मामाच्या समोर उभा राहा आणि मामांना सांगा, मामा तुम्ही काहीतरी द्यावं,
म्हणून आज तुमच्या पुढे आलो नाही. माझ्या लायकीपेक्षा जास्त तुम्ही मला दिलंय म्हणून आज मी तुमच्या पुढे आलोय. मामा आज मागायला आलो नाही मामा, आज मी तुमचे आभार मानायला आलोय. कारण ज्या दिवशी मामांनी डोक्यावर हात ठेवला त्या दिवशी मागायला काही शिल्लक राहत नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. हे पटत नसेल तर दुसरा दृष्टांत दिला कल्पतरूचा. कशाचा? कल्पतरूचा. एखादा माणूस कल्पतरूच्या झाडाखाली बसला. कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर त्याला वाण म्हणजे कशाची कमतरता आहे? आकाश बुवा, मी अतिशय सोपं बोलू का? आजही या महाराष्ट्राच्या मातीतला वारकरी संप्रदाय म्हणजे कल्पतरूचं झाड आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या कल्पतरूच्या झाडाखाली जो बसला त्याला आजपर्यंत कधीच काहीच कमी पडलं नाही. तर काय कमी पडलं? नाहीतर कोण होतो आम्ही? 50 रुपयाची चप्पल घ्यायची लायकी नव्हती, तेवढ्या लाखाच्या गाड्या घेऊन येणारी माणसं कोणी दिलं? ही नाही, थोडं स्वच्छ बोलतो सरकार पाहुणे, माझं आज अतिशय स्वच्छ बोलायचंय मला. कुणी दिलं? बरं आम्हाला आमच्या कौशल्याने आमच्या ज्ञानाने असं जर म्हणावं, आम्हाला किती कौशल्य ना आम्हाला किती ज्ञान हे आम्हाला कोरोनात कळालंय. नाही गळ्याच्याने अहो, ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतोय, 2 शब्द बाळूमामाचं चरित्र सांगतोय म्हणून तुम्ही खाली बसला आणि मी उभा राहिलोय. नाहीतर काय असं ज्ञान भगवंताने आम्हाला तरी दिलं गड्या. त्या कोरोनाच्या काळामध्ये 4 दिवस घरच्यांनी लाड केला. 5व्या दिवशी बायको म्हणली महाराज तेवढा हांडा भरून आला. तवा कळाला आपल्याला आपली काय उंची. कोण विचारतो कोणाला? अतिशय सोपं बोलतो गड्या. हा वारकरी संप्रदाय हा कल्पतरूचं झाड आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं आणखी पुढे जाऊन बोलतो, ज्या दरबारामध्ये बसलाय तो बाळू धनगराचा दरबार हे कल्पतरूचं झाड आहे. या दरबारामध्ये आल्यानंतर मनामध्ये एखादी अपेक्षा घेऊन आला तर मनातली इच्छा मनामध्ये ठेवा. मनातली इच्छा न सांगता पूर्ण करून देतो त्या देवाचं नाव आहे संत सद्गुरू बाळूमामा. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाण त्याला सांगा जोजी. महाराज तुम्ही ते श्री गुरु सारिका असता पाठीराका असं म्हणताय, पण तुमचा श्री गुरु तुमच्या पाठीशी उभा राहिला तेव्हा तुमचा फायदा काय झाला? तेव्हा ज्ञानोबरायांनी फायदा सांगत असताना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये फायदा सांगितला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. किती वेळा तरलो म्हणले? बरं यमकच जुळवायचं झालं तर असं नसतं का जुळलं? थोडं ऐका. अरे तुम्ही ऐका, मला तुम्हाला सांगायचंय. तो यमकच जुळवायचं म्हणून तर असं नसतं का जुळलं? कसं? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरुकृपे. म्हणजे यमक असतं प्रत्येक अभंगामध्ये. प्रत्येक अभंगात जे यमक असतात हे तर तरलोतला लो घ्या आणि पुढे आता उद्धारिलोतला लो घ्या. म्हणजे तरलोला उद्धारिलो यमक जुळलं असतं. मग 2 वेळा तरलो तरलो शब्द वापरायची गरजच काय? एकतर शास्त्र सांगतं एकच शब्द द्वंदा बोललं तर त्याला दुरुक्ती नावाचा दोष आहे. एकच शब्द द्वंदा लिहिला तर त्याला दुरुक्ती नावाचा दोष आहे. आणि ज्ञानोबरायांच्या लेखनात दोष काढायचा म्हणजे आपली काय उंची आहे? ज्ञानोबरायांनी 2 वेळा तरलो शब्द लिहिला. बरं एवढंच नाही, द्वंदा कधी कधी बोलले. तुम्ही नीट ऐका गड्या. सबंध हरिपाठाचं ध्रुवपद हे दुरुक्तीच्या दोषातच आहे. द्वंदा म्हणले काय? हरिमुखे माना 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 हरिमुखे माना
रात्री